जरांगे यांना उपोषणाची परवानगी देऊ नये, डॉक्टर रमेश तारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली। डॉक्टर रमेश तारक जरांगेंचे एकेकाळचे साथीदार आहेत। अंतरवाली सराटीमध्ये उद्यापासून जरांगेंचे उपोषण सुरू होणार आहे। सगळी सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। उद्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर जरांगेंना उपोषणाची परवानगी देऊ नये असं डॉक्टर रमेश तारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हटलेलं आहे। तर डॉक्टर रमेश तारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, जरांगेंना उपोषणाची परवानगी देऊ नये असं रमेश तारक यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? श्वेता, डॉक्टर रमेश तारक सोबत गावातील काही जण एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन एक निवेदन दिलंय। त्या निवेदनामध्ये असं सांगितलेलं आहे की कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे। सोबतच मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरुवातीला त्यावेळेस झालं, त्यावेळेस सर्व समाजाचा पाठिंबा होता, पण मधल्या काळामध्ये समाजामध्ये कलुषितता निर्माण झालेली आहे आणि गावामध्ये वाद निर्माण होत आहेत आणि त्यासोबतच गावामधले वेगवेगळे विकास कामं थांबलेली आहेत। आता शेतीच्या कामाचे दिवस आहेत आणि अशा स्थितीमध्ये मुख्य रस्त्यावर हे आंदोलन सुरू होतं, त्यामुळे लोकांनाही त्रास होतो। सोबतच ज्या ठिकाणी हे आंदोलन आहे त्या ठिकाणी एक मोठं भव्य मंडप बांधण्यासंदर्भात निधी मिळाला आहे, त्याचंही काम करायचं आहे। अशा सगळ्या परिस्थितीची लक्षात घेऊन त्यांना उद्यापासून सुरू होणारं आंदोलन त्यासाठी परवानगी देऊ नये या आशयाचं एक निवेदन दिलंय। जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे डॉक्टर रमेश तारक हे शेवटपर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत त्यांच्यासोबत होते। मुंबईमधलं जे आंदोलन झालं होतं त्यावेळेस सुद्धा ते सोबत होते। अगदी धन्यवाद माधव, आपण दिलेल्या माहितीसाठी।